राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या NALSA आशा अवेअरनेस सपोर्ट हेल्प आणि ॲक्शन 2025 मानक कार्यवाही प्रक्रियेनुसार 100 दिवसीय जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने तळोदा येथे प्रभावी उपक्रम राबविण्यात आला। तालुका विधी सेवा समिती तळोदा, दिवाणी व फौजदारी न्यायालय तळोदा यांच्या वतीने दिनांक 30 जानेवारी 2026 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता तळोदा बसस्थानक परिसरात बाल विवाह मुक्त भारत या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिनेश डी माने दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तळोदा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमास सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच तळोदा वकील संघातील विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महात्मा फुले MS.W महाविद्यालय तळोदा येथील एकूण 14 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पथनाट्याच्या माध्यमातून बालविवाहामुळे समाजावर तसेच बालक व बालिकेच्या मनावर व शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले। पथनाट्यातून 18 वर्षांखालील मुलीचा व 21 वर्षांखालील मुलाचा विवाह हा बालविवाह असून असा विवाह आयोजित करणे, घडवून आणणे किंवा त्यात सहभागी होणे हे बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत दंडनीय गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली। तसेच बालविवाहाची माहिती मिळाल्यास चाइल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। सदर पथनाट्य सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांना प्राध्यापक श्री प्रमोद H जाधव यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाचे संयोजन तालुका विधी सेवा समिती तळोदा येथील श्री दीपक A चौधरी कनिष्ठ लिपिक यांनी यशस्वीरित्या पार पाडले। पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी।